आजच्या मैदानामध्ये अजून एक दुसरा आपण व्हिडिओ बनवूया कोण कोण आले त्याच्यामध्ये. तुम्हाला आधी मी बरीचशी बैलं दाखवली ती त्या भागामध्ये उभी होती. आता इकडे या जो मैदानाच्या समोर म्हणजे ज्या गाड्या पळवल्या त्याच्यानंतर एक उजवीला थोडासा एक भाग आहे तर शेतामध्ये इथं बरीचशीच बैलं जमतात. तिथं बघा किती सारे टेम्पो लागल्यात तिथं बघू शकता तुम्ही. मुंबईचा रॉकेट वोटकरांचा छोटा सर्जा 25-26 आज मैदानामध्ये दाखल आहे. सोबत घेऊन शाल आहे कोणाला बघा. नगरसेवक समाजसेवक संतोष तोडकर यांचा मल्हार 11-11. आणि हीच जोडी त्या दिवशी नाशिकच्या मैदानात सुद्धा आपल्याला फायनलच्या फेऱ्यामध्ये पलताना आपण शूट केली होती पण तो फेरा न झाला. फायनलच्या फेऱ्यामध्ये ही जोडी होती सज्ज आणि आज पण इथं मला वाटतं हीच जोडी कदाचित पळू शकते कारण दोन्ही बैला आजूबाजूलाच बांधलेत. पण सांगू शकते नाही हा बैलगाड्याचा खेळ आहे. चला तुम्हाला काय वाटतं नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि माहिती आहे ना तुम्हाला मला वाटतं ही जोडी आता ही तिसऱ्यांदा का चौथ्यांदा 2-3 वेळा मैदानाला पळालेली आहे. त्याच्या आधी एक वेळेला इथं उसरण्याच्या मैदानाला बिंजोसाठी पळाली आणि आज पण इथं सज्ज आहे. अजून इथं कोणकोणती बैलं आल्या ती पण बघूया. तिकडे त्या साईडला बघा आनंद शेठ फुलोरे यांचा ओम्यासुद्धा आलेला आहे. खोनीकरांचा ओम्या पण आज मैदानामध्ये सज्ज आहे. चांगला पळतं प्रत्येक बैलाला तोरीस्तोर पळतं आहे ओम्या आणि या सीझनला ओम्याचा सुद्धा हंगाम आहे. पिंट्या 25-26 आजच्या मैदानामध्ये घोटकरांची संपूर्ण दावण म्हणजे पिंट्या बॉस ना आला वाटतं छोटा बॉस पिंट्या आणि या साईडला मस्त सुंदर अशी दोन्ही बैलं आधी बघू शकता तुम्ही. भरपूर दिवसानंतर मैदानाला भेट देण्यासाठी आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे आपल्या सर्वांचे लाडके प्रसिद्ध गारद महाराष्ट्र बैलगार संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा सर्जा. आणि आपण नाशिकच्या मैदानात बघितलं असेल सर्जा आणि बकॅडोन याची जोडी पळाली पण काही अडचण आल्यानंतर बकासूर आहे म्हणजे जो बकॅडोन आहे त्याला घरी परतावं लागलं आणि सर्जाला पुढचा फेरा पळताना आला. पण गटाला गाडीला खूप छान गती लागली होती आणि चांगला गट काढला होता त्यांनी. आणि बघा ती जोडी मला वाटतं आत्तापर्यंत भरपूर वेळा पळालेली आहे आणि आज उसरण्याच्या मैदानामध्ये सज्ज आहे. आता कोण पळतं याच्यासोबत आपल्याला काही माहिती नाही. इकडं बैला बघा आजूबाजूला तिन्ही बैला इकडं घोटकरांचा सर्जा आहे इकडं फरके शेठचांचा सर्जा आहे आणि तिकडे त्या साईडला मल्हार आहे. आता त्रिकुट इथं आजूबाजूला आहे म्हणजे कोण कोणासोबत पळतं हे काही सांगू नाही शकत. तर चला आपल्याला संध्याकाळपर्यंत उत्तर नक्कीच मिळेल कोणासोबत कोण पळतं आहे. आणि या सर्व नंदींना आपण आजच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया. इकडे बघा आजच्या मैदानामध्ये विशेष आभार व्यक्त करेन मी या जोडीचा. भरपूर दिवसानंतर आज पाहायला मिळाली ही जोडी. गोल्लीकरांचा टिटवी आणि खुटारीकरांचा सोन्या. सोन्या पण तुम्हाला दाखवतो मी आता पुढच्या याच्यामध्ये. पण बघा चांगलं वाटलं आणि गुलाल घेतला या जोडी 2024ला या जोडीचा खूप जास्त हंगामा होता आणि खरोखर ज्या दिवसापासून जोडी तुटली तिथून ही जोडी मला वाटतं एकाही दिवशी पळाली नव्हती. पण आज पुन्हा घडून आणलं आहे तो नियोजन आणि चांगला गुलाल घेतलेला आहे. त्याला जमलं तर आपण नक्कीच जे खुटारीकराचे जे मालक आहेत सोन्याचे मालक आहेत म्हणजे सुनील शेठ यांची बाईट पण बघूया चला मिळतं आहे का. सोन्या आणि टिटवी चांगला साज पळाला आज. भरपूर दिवसानंतर आपल्याला ही जोडी आज गुलालामध्ये रंगताना दिसली आहे. आपण या जोडीचं हार्दिक कौतुक करूया कारण कुठेतरी एक खूप मोठा कालसुद्धा त्यांच्या नावावर आहे. तो काल गाजवले त्यांनी आणि आज पुन्हा बघा भरपूर दिवसानंतर पळालं एकमेकासाठी दोघं पळालं. सोन्याने टिटवीला गुलाल मिळवला आहे आणि टिटवीने सोन्याला गुलाल मिळवला असं आपण म्हणूया. आणि दोन्ही बैलांना आपण या जोडीला शुभेच्छा देऊया. लगेच तिकडे बाजूला तुम्ही बघू शकता आजिवलीकरांचा फायरसुद्धा निघला आता पळण्यासाठी. आता थोड्या टायमामध्ये आपल्याला त्याची पण एक चांगली अशी मैत्रीपूर्ण शर्यत पाहायला मिळेल. एकनाथ दादा पण पोचलं आहे आणि सर्जाचं नावसुद्धा पडलं आहे बिंजोरला. इकडे या साईडला बघा व्हाईट गोल प्रधान सोमनाथ शेठ पाटील दाबर बापसेकरांचा व्हाईट गोल प्रधान. नाशिकच्या मैदानामध्ये 11व्या गटामध्ये चांगला असा गट करून आपण बघितला होता. चांगला अंतर करून त्यांनी सुंदर असा गट काढला होता आणि आज या मैदानामध्ये सज्ज आहे उसरण्याच्या मैदानामध्ये आणि तो सुद्धा आपल्याला थोड्या वेळामध्ये पळताना दिसणार आहे व्हाईट गोल प्रधान. तर चला मित्रांनो बरीचशीच बैलं तुम्हाला आधीच्या भागामध्ये दाखवली. आता या दुसरा भाग आहे याच्यामध्ये तुम्हाला काही बैलं दाखवतो आणि बऱ्याचशाच लढती नामांकित लढती आपल्याला आजच्या मैदानामध्ये बघा. मी सुरुवातीला आधीच्या व्हिडिओमध्ये काहीतरी टायटल तुम्हाला सांगितलं काहीतरी नवीन बघूया काहीतरी नवीन होतं आहे का. कारण जी बैलं आपल्याला लढतीसाठी पाहिजे होती ती बैलं सर्व उपस्थित आहेत. आता भुंगाडोन पण आलं आहे असा चर्चा आहे. मी बघितलं तर नाही. जर तुम्ही कोणी बघितलं असेल व्हिडिओमध्ये आधीच्या कुठल्या तर नक्की सांगा आला आहे का. आणि त्याची गाडी पण जमली अशी चर्चा चालू आहे. बघूया चला. कानपोलीकरांचा शिवराज निघला आहे बघा. आता एक चांगला असा गुलाल पण घेतला आहे. तिकडे त्या साईडला बघू शकता चिंचपारकरांचा राहणासुद्धा आजच्या मैदानामध्ये. इकडं ओम्या वासराचं नाव काय रे सम्राट हवेली एक्सप्रेस सम्राट का बघा. याची मुलाखत घेतली होती आणि याच जागेवर मला वाटतं मी मुलाखत घेतली होती.
चांगला वासरू नावारूपाला येईल. मुंबई बिंदूरचा एक मोठा स्टार सुद्धा तुम्हाला होताना दिसेल येणाऱ्या भविष्यामध्ये. आज सुद्धा गुलाल घेतला आहे. मला उभे मित्रांनो एक सम्राटची आपण बाईट पण छोटीशी घेऊया आत्ता या चालू व्हिडिओमध्ये. आणि बघा याच्या आधी पण आपण मुलाखत घेतली होती सम्राटची मागच्या वर्षी मला वाटतं. काय बोलता आता किती दाती झालं आहे? आदतच आहे अजून बैल. अजून आदतच आहे. हां, आणि आज कुठली गाडी झाली? आज चांगलीच गाडी झाली. आपली वाढदिवसानिमित्त नाव सोडला होता, तर गाडी झाली आपली कोहली कोपरवाल्यांशी. चांगला गुलाल झाला. बॅनरवर जमली होती? नाही, गाडी बॅनर नव्हती. आपलं नाव जमली नाही बॅनरची गाडी, तर इथं अड्डा देऊन जमवली. अड्डे देऊन जमवली. आणि याच्यासोबत कोण पळाला मग? आपल्या बैलासोबत आदित्य शेठ सालुंके द्यायचा वाडा यांचा शिवराज होता. शिवराज आणि याचं नाव काय? सम्राट. ही जोडी पळाली. पहिल्यांदा पळाली का जोडी याच्या आधी? नाही, याच्या आधी पण आपला रीडगरला गुलाल झाला होता याच जोडीचा. बघा म्हणजे वासरू तुम्ही ठेवलाय चांगला. मी आता भरपूर दिवसानंतर बघतोय. काय आता देखरेख कशी चालू आहे त्याची? वासराची देखरेख एकदम परफेक्ट चालू आहे. सगळी पोरा 100% देतात बैलासाठी, काय हे नाही. बरोबर. आता हवेली एक्सप्रेस सम्राट आपण त्यावेळेला पण विचारलो हा नाव ठेवण्यामागचं कारण? हवेली एक्सप्रेस सम्राट म्हणजे बैल ठेवायला हवेली वाजतं, म्हणून हवेली एक्सप्रेस सम्राट नाव आहे. बरं. आणि म्हणजे एक तुमच्या सर्वांच्यासाठी आज गुलाल घेतले बघा. सर्वांच्या अंगावर गुलाल पडले म्हणजे कुठेतरी आनंद आहे आजचा. काय बोला? आमचे बालाबाईचा बर्थडे होता, त्याच्या वाढदिवसानिमित्त गुलाल झाला. बरोबर आहे. वाढदिवसा शुभेच्छा. आणि कुठेतरी बघा वाढदिवस असो किंवा आपल्या घरी कुठला कार्यक्रम असो, आपल्या दावणीला जे पण नंदी असतील, वासरं असो किंवा बैला असो दे, ते आपल्यासाठी पळतात आणि आपल्या नावासाठी गुलाल घेतात. काय बोला? 100%. बैलांनी अजूनपर्यंत आदत वयात जो नाव केला ना, सगळ्या इच्छा बैलांनी आदत वयात पूर्ण केल्या. काय इच्छा ठेवलीच नाही म्हणजे अशी पूर्ण करायची. बरोबर. आता फक्त एक वरती मैदानाला जायचे, तिथं आम्ही याला फक्त गुलाला ठेवलं पाहिजे एवढीच इच्छा आहे त्याच्याकडे. पेडगावचा होईल मैदान तो. बघा पेडगावला जो हिंद केसरी मैदान होतं तिथं आपला हवेली एक्सप्रेस सम्राट, मुंबईचा सम्राट मित्रांनो पळायला येतोय. आणि आपण त्याला पेडगावसाठीच नाही तर पूर्ण त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देऊया. कारण वासरामध्ये चांगली धमक आहे आणि वासराने आत्तापर्यंत बघा त्याचा पल टिकून ठेवला आहे. पल कसं आहे, आजची कुठल्या साईडने गाडी पळाली? आपली उजव्या साईडने गाडी पळाली. आणि पब्लिकला पळाला का? आतून पळाला ना. हां. बघा म्हणजे हाय त्याच्यामध्ये धमक आहे की तो नाव टिकून ठेवायचा. नाव टिकून ठेव 100%. त्या दिवशी मौला पण आपली चांगली गाडी झाली बिंदोडची. बरोबर आहे. आज किती जण आलेत सोबत? ही सगळी आपलीच पोरं आहेत. आपली असतात जवळजवळ 15-20 पोरं असतात आपली. बरं मग आता सम्राट नंतर काय अजून दुसरी कुठली बैल आहेत का धावणीला? आपल्या धावणीला एकच वासरू आहे, सम्राटच. हां. आणि त्यालाच पुढे न्यायचा. त्यालाच पुढे न्यायचा. बघा म्हणजे तुमचा पूर्ण फोकस असेल तर सम्राटवरती. चला तुम्हाला शुभेच्छा तिथे थांबतो. आपण लवकरच एक तुमच्या गोठ्यावर पण चांगली अशी मुलाखत घेऊया. कारण कुठेतरी मागच्या वर्षी पण मुलाखत झाली होती आणि आता पण अशीच वाटचाल चालू राहू द्या. आणि जिथं जिथं भेटाल नक्की मला आवाज द्या, मी मुलाखत तुमची घेत जाईल. धन्यवाद. ओमॅडॉन बोनिवलीला खूप चांगली गाडी पळाली होती. देवलोलीकरांचा दगडूशेठ आणि ओमॅडॉन काय गाडीला गती लागली होती. आणि इतकंच नाही तर मला वाटतं मौजच्या मैदानाला पण एक चांगली अशी गाडी पळाली. स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या करारामध्ये पळणारा फडकेकरांचा रायफल आणि ओम्याची गाडी पळाली होती. तिथं पण छान गती लागली होती. आणि गाडा खेचामध्ये आता ओम्याचा कोणी हात नाही धरू शकत. चांगली गाडी गती लागते गाडीला. आणि पैरं पण चांगले टॉपचे. आज आनंद शेठ कुठं आहेत? नाव द्यायला गेलेत बघा. आता ओम्याचं नाव पण आपल्याला थोड्यामध्ये पडेल. आणि बघूया चांगली अशी मैत्रीपूर्ण शर्यत पण आपल्याला होताना दिसेल ओम्याची. चला ओम्याला आपण आज गुलालसाठी शुभेच्छा देऊ.